ते फार सुंदर मेलोडियस गाणं आहे. ना नजर कुणाची लागी संसाराला असे शब्द आहेत. संगीतकार आहेत नितीन आणि विहार आणि गाणं लिहिलं विहारजींनी. तर हे एका फार चांगल्या अशा सिच्युएशनला गाणं येतं. त्याच्यामध्ये हिरण जी आहे तिला अनपेक्षित एक सुखद असा धक्का मिळालेला आहे आणि त्या सुखाची आणि त्या प्रेमाची चाहूल लागल्यामुळे तिच्या मनात जी हुडहुड निर्माण झाली आणि हे सर्व भाव ह्या गाण्यात अतिशय उत्तम रीतीने शब्दांमधून आणि त्या शब्दानुरूप जी चाल आहे त्या चालीमधून आलेली. किती वाट पाहिली पाहिली प्रीत वाहिली पाहिली तुला आठवूनी राजा किती रात जागली. नजर कुणाची लागे हा गाणं आम्ही शूट करतो पावना डॅमला. आमच्याकडे फार कमी वेळामध्ये आम्ही जवळजवळ 3 तासामध्ये पूर्ण गाणं पूर्ण केलं असं समजा. म्हणजे एवढ्या कमी वेळामध्ये आम्ही जास्तीत जास्त चांगल्यात चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला आहे पिक्चरमध्ये. आमच्याकडे फार वेळ कमी होता. काही प्रॉब्लेम्स होते, परमिशनचे प्रॉब्लेम्स होते आणि आउटडोर शूटिंग होतं पूर्ण. त्यामुळे आम्हाला मेकअप हे ते करताना बराच वेळ आमचा त्याच्यामध्ये गेला आणि आम्ही अक्षरशः ते गाणं 5 तासामध्ये पूर्ण कंप्लीट केलेलं. तुझ्या रंग महाली महाली नटून मी आली हाली तुझ्या उपकाराची मी सांग कशी फेड करू ही हुरहुर भारी ही हुरहुर भारी लागे या जीवाला ना नजर कुणाची लागे संसाराला. नजर कुणाची लागे संसाराला ह्या गाण्यासाठी मी आणि नम्रता आम्ही दोघं आउटडोर लोकेशनसाठी युनिट बरोबर गेलो होतो आणि त्या गाण्यामध्ये बेसिकली हे गाणं मुलगी गाते मुलासाठी. त्यामुळे हे सगळं गाणं नम्रता आणि माझ्यावर चित्रित होणार होतं. विहारकरांनी तिला ज्या पद्धतीने जे गाण्याचे फायनर न्युएन्सेस किंवा बारकावे जे सांगितले आणि ज्या पद्धतीने तिने ते ग्रास्प केले ते अगदी बघण्यासारखे आहे. तुझे रूप साजरे साजरे मन हे लाजरे लाजरे तुझ्या संग आयुष्याची डोर घट्ट बांधू रे. मी माझ्या गाडीने त्या लोकेशनवर पोहोचलो, पण प्रश्न हा होता की कोरिओग्राफर कोण आहेत. तिकडे गेलो तर सगळीकडे नजर फिरवली युनिटभर तर कोण दिसलं नाही मला. तर मी विहारला विचारलं कोण आहे, येणार आहेत का. तर आमचे विहार कागजी खूपच साधे आहेत, नम्र आहेत बोलण्यात, डाऊन टू अर्थ आहेत. तर ते मला म्हणाले की मीच करतोय. ज्या पद्धतीने नम्रताला स्टेप्स करून दाखवल्या मला वाटतं ही इज ॲट पार विथ ऑल द बेस्ट ऑफ डान्स डिरेक्टर्स इन आवर इंडस्ट्री. नम्रताने ते ग्राफ्स केल्या आणि हे गाणं इतकं सुंदर पिक्चराईज झालेलं आहे तुम्हाला सांगतो की हे बघण्यात जितकी गंमत आहे ती म्हणजे वाखाणण्याजोगी आहे.